शुभेच्छा तरी जर त्याविषयी सालाबादाप्रमाणे आपण शुभेच्छाच देतो, आलं लक्षात. आणि यंदा पाऊस काळ चांगला आहे, धरणं जवळपास 70-80% जवळपास चाललेले आहेत. शेतकरी सगळे आपापल्या सुग्या जे काय खरीपाच्या त्या गोळा करण्यामध्ये मग्न आहेत. सगळीकडे व्यवस्थित चालले, प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करतंय. आज राज्यामध्ये आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा पहिला नंबर आलेला आहे, आलं लक्षात. आज तुम्ही त्या माध्यमातून बघितलं असेल, आज धाराशिव जिल्हा हा हेल्थ हब झालेला आहे. तो एक दुसरी गोष्ट. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट की आज माननीय मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरमध्ये भैरवनाथ तीर्थक्षेत्र सोनारी ह्यासाठी बृहत आराखडा 186 कोटीला मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात ज्याप्रमाणे मोठं देवस्थान आपलं जसं तुळजाभवानी मातेचं आहे, त्याच पद्धतीचं सोनारीचं मंदिर त्याचं डेव्हलपमेंट त्या पद्धतीने होईल. कारण जर त्या वर्षी बघितलं असेल, चैत्र महिन्यामध्ये जवळपास 5 ते 7 लाख लोक दर्शनासाठी त्या ठिकाणी येतात. कारण बऱ्याच लोकांचं, मंडळीचं, नागरिकांचं ते कुलदैवत आहे, जसं ज्योतिबा वगैरे आहे. त्याच धर्तीवरती आज सोनारीचा विकास होऊ घातलेला आहे. आणि ही आजच्या क्षणी हे माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली धाराशिव जिल्ह्याला भेट आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.